नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सांगवडे इथल्या श्री नरसिंह लक्ष्मी चैत्र यात्रेनिमित्त श्री नरसिंह देव देवस्थान ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या सासनकाठी नाचवण्याच्या स्पर्धेत शिरोळच्या विनायक माने यांनी प्रथम क्रमांक मिळवला. गडहिंग्लजच्या भूषण लोहार यांनी द्वितीय क्रमांक, तर तिसरा क्रमांक सांगवडे इथल्या धीरज अळीकट्टे व राशीवडे इथल्या स्वप्नील सुतार यांना विभागून देण्यात आला. सांगवडेतील संजय मोरे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. स्पर्धेत 17 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धकांनी सासनकाठीचा बॅलन्स राखत काठी खांद्यावरून डोक्यावर आणि पाठीवर घेत जमिनीशी समांतर होऊन कपाळाला गुलाल लावत आपली कला सादर करत काठी दातावर मांडीवर घेत नाचवली. यावेळी प्रेक्षकांनी नरसोबाच्या नावानं चांगभलचा गजर करत स्पर्धकांना प्रोत्साहित केले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शिवाजी सुतार, सर्जेराव बगाडे, NS पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी हलगी, ताशा, खुमके व कैत्याळ वादन यांची साथ अरुण जाधव वाजंत्री, बापू चौकुले, किरण जाधव वाजंत्री, दगडू बिरांजे, बाळू पाटील यांनी दिली. स्पर्धेतील विजेत्यांना नरसिंह देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादू गुरव, विश्वस्त लक्ष्मण रावळ, राजेंद्र गुरव यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी विद्यासागर गुरव, प्रकाश रावळ, सचिव बबलू गुरव, ऋषिकेश गुरव उपस्थित होते. स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
शिवसिद्ध न्यूजसाठी सांगवडेहून प्रदीप एवारे.